आता ही तुतारी किती वाजेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय मी काही सांगू शकत नाही. परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा पवारसाहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. बाकी ठीक आहे, आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते तर मी त्याच्याबद्दल नाही काय बोलणार. परंतु ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळेला एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हावा. आता तुम्हीच नाही का टी व्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे, त्यातून जो आहे त्या तुतारीचा चिन्हाचा प्रचार प्रसार जो आहे लोकांचा झाला म्हणून ते गेलेले आहेत. बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे. बाकी काय ते कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही, आता आयुष्यात गेलेच असणार कधीतरी. त्याच्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे का 84 वर्षाच्या युवकाला तुतारी दिली निवडणूक आयोगाने, त्यामुळे तुतारी वाजव आणि गद्दारांना काढा असं जितेंद्र आव्हाड बोलले. त्यांच्याबद्दल काय बोलायचं. साहेब जरांगेंचं आंदोलनाचा आज पुढची दिशा ठरणार आहे ते बोलणार आहेत. तर रास्तारोको आंदोलन करण्यात कोण बोलणार आहे? जरांगे काय आंदोलन आता पुढची दिशा काय आहे ती आज ठरवणार आहेत. तर रास्तारोको आंदोलन अरे बाबा ज्याच्या पहिल्यापासूनच जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची? त्याला दिशा कळली तर पाहिजे योग्य दिशा कुठली. तो स्वतःच दिशाहीन मनुष्य आहे. साहेब नागपूरमध्ये भाजपची बैठक झाली त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले छोट्या पक्षातले कार्यकर्ते भाजपमध्ये गेले छोट्या पक्षात. ठीक आहे, आता भाषण करताना बोलतात काय, पण तसंही बोलू नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मुभा आहे आणि लढण्याची. आणि सुरुवातीला कधी कधी लहान असलेले पक्ष हे मोठे सुद्धा होतात. आपल्यासमोर आप किती लहान पक्ष होता ना, झाला मोठा तो. ठीक आहे, म्हणजे बोलल्या त्याच्याबद्दल का माझं भाजप वापरून जिंकून देणारा पक्ष आहे माहिती नाही. आता बच्चूंना विचारलं पाहिजे की त्यांना कसं वापरलं कसं फेकून ते त्यांनी जरा डिटेलमध्ये सांगितलं तर मग अभ्यास होईल लोकांचा. साहेब जसं मराठा समाजाला सुरुवातीला जसं रिस्पॉन्स मिळत होता जरांगे पाटलांना, मात्र कालचं जसं आंदोलन पाहिजे होतं रस्त्या बंद करण्याचं किंवा तसं मिळत नाहीये, काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता याचं कारण आहे ना, वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपूट, त्याला न समजणारे विषय, त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय आहे तो, नंतर मराठवाड्याचा करा, मराठवाड्या सगळ्यांना मराठ्यांना द्या, कुणबी करा, मग महाराष्ट्रातल्या द्या, आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं. त्याच्यामुळे आता लोक सुद्धा म्हणतात की ठीक आहे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखीन परत आंदोलनाची गरज काय आहे? रोज उठलं की आंदोलन. शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही, त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही होता त्याच्यापुढे. आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते आहेत ते त्याच्या विरुद्धचे आता काही गोष्टी बोलायला लागल्या. मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं काय अगदी आई मायेवरून, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे, त्यांना कळतं. काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता, परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपतं सुद्धा. त्यांचे सहकारी अजय भारस्कराच पत्रकार परिषद घेणार आहे आणि जरांगेंच्या भ्रष्टाचारासंदर्भात घटस्फोट करणार आहे. जाऊ द्या आता, ते जरांगे काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी. लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.